रत्नागिरी तालुक्यातील गोळप पावस परिसरात गेल्या 24 तासात मुसळधार वृष्टी झाली आहे। त्यामुळेच गोळप मानेवाडी इथे सागर मोहिते यांच्या घरालगत दरड कोसळल्याची घटना घडली। अनेक ठिकाणी असे दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत। काल संध्याकाळनंतर दरड कोसळली आणि त्यात 5 दुचाकींचं नुकसान झाले। या भागात 7 घरांना दरडीचा धोका आहे। भाजपा तालुकाध्यक्ष दादा दळी आणि गोळप उपसरपंच संदीप तोडणकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तसंच ग्रामस्थांना दिलासा दिला। रत्नागिरी शहर तालुका परिसरात गेले 2 दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम कुठेतरी आता दिसू लागलाय आणि काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे पावस असेल, चांदेर असेल, हरचेरी या भागात सुद्धा पाणी साठलं आणि त्याचा एक महत्त्वाचा मोठा तडाखा ह्या मानेवाडीतील गोळपमधल्या सागर मोहिते या कुटुंबाला बसलाय आणि त्यांच्या घरामागची जी भिंत होती डोंगरासारखा तो संपूर्ण भाग काल संध्याकाळी कोसळला। त्याच्यावर 4 ते 5 वाहनाचं नुकसान झालं, काही घराचं नुकसान झालं आणि त्याच्यामध्ये ह्या पावसाचा पहिला तडाखा ह्या मोहिते कुटुंबांनाच बसलाय। आपण त्यांच्याशी विचारूया नेमका त्या संध्याकाळी कालचा काय प्रकार झाला। नेमका काल संध्याकाळी नेमका काय प्रकार झाला? संध्याकाळी काय झालं, संध्याकाळी मी कामाला असल्यामुळे संध्याकाळी मला घरातून मिसेसचा फोन आला की बाबा असं दरड कोसळले। त्यामुळे मी माझी मिसेस खालती गेली आणि काकांना वरती घेऊन आली। त्याच्यानंतर मी थोड्या वेळाने आल्यानंतर मी इथं सगळं बघितलं, सगळं हालाहूल झाली। त्याच्यानंतर मी उपसरपंचांना फोन केलं, ते लगेच आली तात्काळ इथे। त्याच्यात JCB पाठवलं त्यांनी इकडे, म्हणजे माती बिती सगळं आम्ही बाजूला काढून घेतलं। गाडी 5 गाड्या होत्या, त्यातल्या आम्ही 2 गाड्या काढल्या, 3 गाड्या आम्ही नंतर JCBने ओढून काढल्या असं आहे। त्याच्यानंतर रात्री आम्ही सगळं जेवणाचे आमचे हाल झाले, आम्ही बाहेरून आणलं। रात्री आम्ही अंगणात झोपलो। तलाठी भाऊ आले, सरपंच आपले हे आले, सरपंच पण येऊन गेले सगळे। त्यांनी सांगितलं नाही की तुम्ही सावधान राहावा, इकडे कसं पाण्याचं कधीही येऊ शकते खाली दाट पाणीची। पण हे दरवर्षी तुम्हाला जाणवतं की ह्याच वेळेला? नाही, हा आता एवढं 4 वर्षात आता पहिल्यांदाच हे झालेलं आहे। एवढं कधी एवढं आलेलं नव्हतं, कधीही माती जरा थोडी पण माती इथं पडलेली नव्हती, माती पडलेली नाही। आता तुम्हाला रत्नागिरी तहसीलदारकडनं काय नोटीस वगैरे आले? तहसीलदाराकडून आपल्याला नोटीस येत नाही, आपल्याला ग्रामपंचायतीतून 4-5 वर्षापूर्वी आले होती की तुम्ही स्थलांतर। हा, ते म्हणजे आपल्याला नोटीस येतं म्हणजे ग्रामपंचायतीकडे ते की आपल्याला सावधान, म्हणजे तुम्ही सावध राहा की का पाणी कधी येईल, काय येईल। त्यांचं पण जबाबदारी असल्यामुळे ते आम्हाला नोटीस देतात, त्यांचं आम्हाला काय हे नाही आहे। पण आपल्याला वरून काय, आम्ही आता एवढं वर्ष माझ्याकडे पोचपावती आहे, सगळं आहे। मी त्यांना तहसीलदार साहेबांना, कलेक्टर ऑफिसला, आपल्या वरती मुंबईला सगळीकडे माझे पत्र आहेत, म्हणजे मंत्रालयापासून माझ्याकडे पत्राची पोचपावती सगळे आहे। पण त्याचा अजून त्यांनी काय दखल घेतलेली नाही आहे। हां, मी त्याच्या आधी पण ह्या घराच्या वेळी पण आणि खालचं पण आमच्या घराचं कोसळलं होतं त्यावेळी पण मी दिलेलं होतं हे गोष्टीचं। आणि ते आता कसं ग्रामपंचायतीने आता आम्हाला, म्हणजे ग्रामपंचायतीचे वरच्या ह्याच्याने आम्हाला धरणाच्या बाजूला भिंत घालून दिलेली आहे। त्याच्यामुळे आता आमचं थोडं घर खालचं सावधान झालं आहे। आमचं खाली पण एक घर आहे, हे आता मी नवीन बांधलेलं आहे। तर माझ्या नवीन घराला काय धोका नाही, पण माझी ही बाजूची जी जागा आहे हां, ती अर्धी बांधकाम केल्यामुळे ती खाली पडली गेली आहे असं। आपण गोळप ग्रामपंचायत हद्दीत प्रकार घडला, आपण उपसरपंच आहात, आपण काल संध्याकाळी आल्यानंतर नेमकं आपल्याला काय जाणवलं, काय उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले? मोहिते कुटुंबाचं या अचानक झालेल्या पावसामुळे बरंचसं नुकसान झालं आहे। एकंदरीत परिस्थिती बघितल्यानंतर आम्ही ज्यावेळी इकडे पोचलो त्यावेळी बघितलं त्यांच्या घरात सुद्धा संपूर्ण घरभर पाणी झालं होतं आणि मग त्या लोकांची हालत बघून आम्हाला सुद्धा खूप वाईट वाटलं। तात्काळ आम्हाला जेवढं शक्य होतं तेवढी सगळी त्यांना मदत केलेली आहे, त्यांना सावध केलेलं तुम्ही सुखरूप राहण्यासाठी इतर ठिकाणी कुठेतरी स्थलांतर व्हा, स्वतःची काळजी घ्या। प्रशासन तुमच्या पाठीशी आहेच, ग्रामपंचायत तुमच्या पाठीशी आहे, पण तरी पण तुम्ही स्वतःहून स्वतःची काळजी घेतलेली जास्त बरी। त्या अनुषंगाने आम्ही त्यांना सगळ्या सूचना दिलेल्या होत्या। गोळपचे उपसरपंच संदीप तोडणकर यांनी या ठिकाणी येऊन त्यांना दिलासा दिला आणि काही उपाययोजना ज्या करतील भविष्यात करता येतील त्या बाबतीत सुद्धा त्यांनी प्रयत्न करू असं आश्वासन दिलं आहे। दुसऱ्या बाजूला भाजपचे तालुकाध्यक्ष दादा दळी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। दादांशी आपण चर्चा करूया। सरकार महायुतीचं आहे, दोन्ही सरकार पक्षातले, घटक पक्षातले दोन्ही पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। दादा, नेमकं काय आपल्या लोकांकडून अपेक्षा आहे? निश्चित काल जो घडला अतिवृष्टीमुळे जो प्रकार घडला आहे, ह्या मानेवाडीमध्ये 8 घरं जवळपास या अतिवृष्टीमध्ये बाधित होताना दिसत आहेत। आम्ही लवकरच या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना भेटू ग्रामस्थांसहित आणि याच्यावर काहीतरी ठोस कायमस्वरूपी कारवाई व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू। आणि यांचं शासनाच्या वतीने सुद्धा स्थलांतर काय होतं आहे का, अदरवाईज हा जो डोंगर कोसळणारा जो डोंगर आहे त्याच्यावर आपल्याला काय उपाययोजना शासनामार्फत करता येईल यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू। या संपूर्ण ग्रामस्थांच्या सोबत आम्ही आहोत। मोहिते कुटुंबावरती जरी निसर्गाने आघात केला असला तरी शासनातल्या 2 पक्षांचं एकमत ह्या विषयावरती आहे। ह्या मोहिते कुटुंबाला कुठेतरी दिलासा किंवा भविष्यातली उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शिवसेना असेल किंवा भाजप हे दोन्ही हातात हात घालून काम करताना या ठिकाणी दिसत आहेत।
आणि आता यापुढे जिल्हा प्रशासनाकडे सुद्धा ह्या भागातल्या ग्रामस्थांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. टाइम करता किशोर मुरेसह दीपक मोहिते, शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.